हे फाय उघडू नकोस आरव. तो आवाज ऐकताच आरव दचकून मागे वळला. समोर एक म्हातारा उभा होता. डोळे खोल गेलेले, चेहरा ओळखीकीचा. तोच होता माजी मुख्याध्यापक रघुनाथ देशमुख. आरव हादरला. तुम्ही जिवंत आहात? तो हसला. तो हसणं मानवी नव्हतं. जिवंत? तो कुजबुजला. मी तर त्या आगीपासून दररोज मरतोय. त्याने टेबलावरचा फोटो उचलला, सायलीचा. तिने मला पाहिलं होतं, तो म्हणाला. मी रात्री दार बंद करताना खोलीत थंडी पसरली. ती ओरडत होती, पण मी ऐकलं नाही. आरव थरथर कापू लागला. मग आग? मी नाही लावली, तो म्हणाला. पण मी वाचवलंही नाही. तेवढ्यात सायलीचा आवाज घुमला. सर, सत्य बोलण्याची वेळ आली आहे. प्रकाश चमकला. सायली समोर उभी होती आणि पहिल्यांदाच मुख्याध्यापक खाली मान घालून उभा राहिला. सायली म्हणाली, माझा मृत्यू अपघात नव्हता, तो दुर्लक्ष होता. घड्याळाचे काटे थांबले आणि ती म्हणाली, आता निर्णय तुमचा आहे सर.